नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ. मित्रांनो, आपण आलोय इटकी फाटी मित्रांनो, पुजारवाडी फाटी, इटकी पुजारवाडी फाटी मित्रांनो. पुजारवाडीची काय मैदान होती ती, इटकीची काय मैदान होती आणि इटकी फाटीवर आलोय आणि 22 तारखेला एक आदत एक दुसरा असं मैदान पडलं इथं. तर सर कशा निमित्त मैदान आहे? हे मैदान स्वाती पंजाबराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे. आणि नोंद किती तारखेपर्यंत आहे? नोंद आम्ही आदल्या दिवशी पर्यंत घेणार आहे. आदल्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता लॉट काढणार आहे. म्हणजे 21 तारखेला 8 वाजता लॉट. हा, 21 तारखेला 8 वाजता लॉट निघणार. त्याच्या अगोदर जास्तीत जास्त लोकांनी नोंद करून घ्यायची आहे. मला सांगा, पल्ला किती आहे? काय पल्ला 900 फूट आहे. आदत दुसऱ्याचं मैदान आहे. 900 फूट पल्ला ठेवलेला आहे. पल्ला सेमच ठेवलाय? पल्ला सेम आहे. म्हणजे परत चेंज करण्यापेक्षा 900 फूट नाही, 900 फूटच ठेवलेला आहे पल्ला. आणि फाटी किती एकूण फाटे किती येते? एकूण 10 पाटे येते. 10 फाटे येते मित्रांनो. आणि मधलं अंतर 14 पाटी राखीव ठेवणार आहे की आम्ही. म्हणजे ती 12 फाटे टोटल ना? एक पाटी इकडच्या बाजूला एक राहणार आणि इकडच्या बाजूला एक राहणार राखीव. बर, काय सांगचाल फाटी विषय? काय सांगचाल, फाटी कशी आहे? काय आता पाऊस पडला किंवा ऊन पडले परत? एक नंबर फाटी आहे. फाटीचा काही टेन्शन नाही. अगदी तू नुसतं गाल जर लावला तर गालाला काय लागाय ना असे फाटे. मैदान ही म्हणजे जवळजवळ 12 मैदान झाली, पण अगदी भरपूर गाड्या उपस्थित राहते इथं. असं येतं खशात या मैदानाच्या आहे. सगळ्या गोष्टी सुविधा चांगल्या गोष्टी नाही देत. मोहर माग कुठं अडचण नाही, काय नाही, इजा कशाला पोचत नाही. तर विनंती करून सगळ्या बैलगाडीवाल्यांनी अगदी विनंती करून सगळ्यांनी उपस्थित चांगल्या संख्येने राहावा. हेतचा अगदी हेतनं बैल जो पळालेला हिंद केसरी होतोय आदत खोंड. तुमचा आता गटर राहिला म्हणते ती? आपला गटाला राहिलाय पुष्यगावला आणि आता ह्या मैदानावर बी आहे आपण. तरी काय ना अडचण. माहिती घेतली का? वायदी आपल्याला देते देऊ, आपण वायदी हे करत नाही. तुम्ही घेतली? हा, आपल्याला देते ती वायदी. आता थोडं आपल्याला अलीकडं वायदीनं चालू आहे आता सध्या बैल. वायदी घालू नका, हे आपलं माहिती. ही मी बोलतो या दडस पाखरेची मालक विलास दडस भीमराव पाखरेची मालक. ठीक आहे, ओके. पाखरेची मला सांगा, मैदान किती? पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस, तिसरं बक्षीस? पहिली 1 ते 9 पर्यंत 41,000 रुपये बक्षीस आहे. पहिल्याला आणि 9व्याला सुद्धा 41 9 बक्षीस आहेत. समान बक्षीस आहेत 41,000. आणि प्रवेश फी किती? प्रवेश फी 1100 रुपये आहे. मित्रांनो, समान बक्षीस आहे म्हणजे 41. क्वार्टरला प्रत्येक गाडीला 5,000 रुपये. क्वार्टरला प्रत्येक गाडीला 5,000 आणि मेगाला 2,000 रुपये. असं मेगा फायनल पण आहे. मेगा फायनल पे आहे. आणि 10ला आहे फायनल राहणार आहे. 2 डाली आहेत. बर, आता समालोचक मंडळी कोण आहेत? तांबे सर आणि भारत गुरव सर आहे. आणि लाईव्ह कोण आहे? लाईव्ह P3 लाईव्ह आहे. लाईव्ह झेंडा पंच कोण आहे? आसिफ भाई आणि सलीम भाई. मला सांगा, सरपंच, मैदानाची खासियत काय सांगतात या मैदानाचं खास सिस्टम म्हणजे खास वैशिष्ट्य म्हणजे समान मैदान आहे. असं उराडीचं रान नाही आणि कटनाचं रान आहे. म्हणजे रेतवाट मातवाट इथं नाही, असं कटनाचं रान आहे. त्यामुळं बैलांना आदत वासरू घेऊन बैलांना पळाय एक नंबर संधी आहे. आणि दुसरं एक वैशिष्ट्य सांगा म्हणजे आतापर्यंत जेवढी मैदान ह्या फाटीव झाली, एकाही कुठल्या बैलगाडी मालकावर अन्याय झालेला नाही. सगळा कारभार एकदम पारदर्शक असतो. आणि पुढे बघा तुम्ही, जागा दिसते, बैल थांबायला सुद्धा जागा भरपूर आहे. खाली पाहिजे तेवढ्या गाड्या उभा राहते. ते एवढं असं पटांग नाही इथं मैदानात. आणि आजूबाजूला विहीर, वडा, नाला काय आहे का? काय कुठली तशी पुढे कुठलीच अडचण नाही बैलगाडीला. बर, अजिबात अडचण नाही. काय नाही, सगळं कुठं काय अडचण? काय नाही. मला सांगा, आदत दुसऱ्याचं मैदान आहे, नियम कसं आहे? लॉबी टचला कसं का? तास पलटी कसं? तास पलटीला निकाल दिला जाणार नाही. दुसऱ्या दोन्हीलाही लॉबीला निकाल दिला जाईल. तास पलटीला निकाल दिला जाणार, गाडी बाद होणार. आणि खालची पट्टी कशी आहे? खाली पट्टी आहे, कॅमेरा आहे, सगळं ओके मध्ये. म्हणजे पाय पडला तर गाडी बाद केली. म्हणजे रेशो पाय असला तर ठीक आहे, रेषेच्या पुढे पुढे असला तर गाडी बाद केली जाईल. म्हणजे नियम आहे. नियमात काय बदलणार? नियम आहे ते आहेत. आणि काय या मैदानाचं वैशिष्ट्य काय सांगचाल किंवा काय आव्हान करा लोकांना? मैदान अतिशय सुंदर आणि वासराने पळण्यासारखं मैदान. म्हणजे कुठलीच काय गोठळ्याची बाजू नाही. सुंदर मैदान आहे आणि सर्वांनी भरपूर संख्येने गाड्या नोंद कराव्या. त्या मैदानाला उपस्थिती दर्शवावी. 41 आणि मैदान झाले हिथंच बक्षीस आहे का परत गावात? आहे स्टेजलाच बक्षीस सगळं वितरण केलं जाईल. डायरेक्ट इथनच बक्षीस? स्टेजलाच, हो. मित्रांनो, आणि नोंद 21 तारखेपर्यंत, संध्याकाळी 21 ला 8-8:30 ला उद्या राहील. हो, अजून उद्या नोंद. चला मित्रांनो, धन्यवाद.